यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनस्वी स्वागत आहे। आज नवा विषय, नवा आशय, नवी सक्सेस स्टोरी। मंडळी, पुण्यातील अंजली जोशी आणि उत्कर्षा जोशी या सासू सुनेच्या जोडीने घरच नाही तर होम लिनन स्टुडिओच्या माध्यमातून एक व्यवसाय फुलवला आहे। यातला सासूबाई म्हणजे अंजली यांचं माहेर इंदोरचं। लग्न होऊन त्या पुण्यात आल्या। जेव्हा कधी त्या माहेरी जायच्या तेव्हा येताना स्वतःचे गाऊन्स, बेडशीट्स, पडदे अशा वस्तू त्या इंदोरवरून घेऊन येत असत। अशाच काही वस्तू आणून त्यांची घरातूनच विक्री त्यांनी सुरू केली। तेव्हा पेट्या यायच्या, त्या पेट्यांमधनं गाऊन घेऊन विकून नंतर हळूहळू एक्झिबिशन्स करून त्यांनी एका रूम पासून 1, 2, 3, 4 रूम्स भरल्या आमच्या पूर्ण वरच्या मजल्याच्या। आम्ही मागे जागा होती त्या नवीन बांधला आम्ही। पुढे मुलाचं लग्न झाल्यावर व्यवस्थापन शास्त्रात उच्च शिक्षण असलेली त्यांची सून उत्कर्षा ही पण अगदी आवडीने त्यांना जॉईन झाली। मग एम्ब्रॉयडरी, क्विल्टिंग, स्टिचिंग अशा गोष्टी करण्यासाठी इंदोरमध्ये 10 मशीन्स त्यांनी विकत घेतल्या आणि स्वतःचं उत्पादन सुरू केलं। माउथ पब्लिसिटीने आधी ग्रो झाला बिझनेस आणि आता अगदी नुकताच म्हणजे 1-2 वर्ष आम्ही इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर आमचं पेज आहे द होम लिनन स्टुडिओज असं। आज त्यांच्या बंगल्याच्या 4 मोठ्या खोल्यांमध्ये हा व्यवसाय चालतो। 10 ते 15 जणांचा स्टाफ त्यांच्याकडे आहे। वेगळ्या वेगळ्या ठिकाणून कापड येऊन आम्ही ते बनवतो, म्हणजे एम्ब्रॉयडरी म्हणा, स्टिचिंग म्हणा, ह्या गोष्टी आम्ही करतो आणि कधी कधी क्विल्टिंगही चा कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला जातो। त्यामुळे आमच्याकडे जी काही व्हरायटी आहे ती इतरांपेक्षा जास्तीत छान, किंवा म्हणता येईल की छान म्हणण्यापेक्षा गॅरंटी देऊ शकतो की बा हे टिकणारी गोष्ट आहे। आगामी काळात अधिक व्हरायटी वाढवून असं अजून एखादं स्टोअर काढायचं या सासूसुनांचं स्वप्न आहे। आता आम्ही ज्वेलरी पण वाढवलेली आहे। त्याचा कोरा नावाचा ब्रँड आहे तो। त्याच्यात पण आपल्याला दररोजची एव्हरीडे यूज करता ज्वेलरी पण बघायला मिळेल। होलसेल दरात त्यांच्याकडून वस्तू घेऊन रिटेलमध्ये त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय अनेक महिला करत आहेत। प्रत्येक जण कोणी ज्यांना इच्छा आहे ते सुरू करू शकतात, अगदी छोट्या एका खोलीपासून आणि वाढवू शकतात बिझनेस। तर ही अपॉर्च्युनिटी प्रत्येकालाच मिळू शकते, ज्यांना कोणाला बिझनेस करायची इच्छा आहे त्यांना। ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। आणि हो, अशा आणखी उद्योजकांना भेटण्यासाठी हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा।